नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी आज बनवणार आहे ब्रेडचे गुलाबजामुन। खूप छान तयार होतात। तर मी ते घेतलेत ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत। ह्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या। आता ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे। त्यात अर्धी वाटी दूध टाकून ब्रेड भिजवून घेते। पूर्ण चमच्याने दाबून घ्यायचे। बघा असे साधारण 15 मिनिटं झाकून ठेवू। इथे मी तोपर्यंत पाक बनवून घेते। इथे मी साखर घेतली आहे, साधारण 1.5 वाटी पाणी टाकते। आता याला छान उकळून घेऊ। इथे मी एक वेलदोडा कुटून घेतलाय, तर तो टाकून घेते आणि थोडी केसर पण टाकून घेते। आता हे छान उकळून घ्यायचं। आता मी इथे ब्रेडचे काळ कापले ते मिक्सर मध्ये बारीक करून घेते। याला साधारण 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। बघू शकतात किती छान तयार झाले आहेत। थोडं नरम वाटतंय मला ते, म्हणून बारीक केलेलं टाकून घेते। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ते छान घट्ट झालेलं आहे। आता मी याचे गुलाबजामुन तयार करून घेते। खूप छान लागतात ब्रेडचे गुलाबजामुन, तर नक्की करून बघाल। आता मी इथे सर्व गुलाबजामुन तयार करून घेते। बघू शकतात किती छान गोल तयार झालेले आहेत। हे बघा गुलाबजामुनला ह्या पद्धतीने असं लावून घ्यायचं। हे बघा किती छान तयार झालेत। आता यांना आपण तळून घेऊ। मध्यम आचेवर तळायचे। बघू शकतात किती छान तळून झालेले आहेत। रंगही खूप छान आलेला आहे। इन्स्टंट तयार होतात। आता राहिलेले तळून घेऊ। तुम्ही बाहेरचे गुलाबजामुन खाणं विसरून जाणार, इतके छान गुलाबजामुन तयार होतात। हे बघा आता जवळपास सर्व तळून झालेले आहेत। बघू शकतात किती छान तळून झालेले आहेत आणि खूप छान रंगही आलेला आहे। आता पाकही तयार झालेला आहे, तर यांना पाकमध्ये टाकून घेऊ। साधारणतः याला अर्धा तास पाकात भिजत ठेवावे। छान मुरून जातील पाकात। तुम्हाला ही गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।